ज्याचा माल त्याचा हवाल या संदर्भात महाराष्ट्र शासनाने 6 सप्टेंबर 2016 रोजी परिपत्र काढले होते। त्या अनुषंगाने कोपरगाव तालुका ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट असोसिएशन व ट्रक व्यावसायिक याचा सदरचा माल ने आण करणे इतकाच आहे। ट्रकमध्ये माल भरणे उतरविणे हे व्यापारी व हवाल याचे काम आहे, परंतु बाथडीच्या नावाखाली वाराई ही ट्रकवाल्याकडून जोर जबरदस्तीने अवैधरित्या वसूल केली जाते। याबाबत कोपरगाव तालुका ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट असोसिएशनने केलेल्या पाठपुराव्यामुळे तालुका दंडाधिकारी यांनी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीस तसे आदेश काढले होते। त्यावर कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांनी सर्व व्यापारी हवाल यांना पत्र दिले होते, परंतु व्यापारी व हवाल त्या आदेशाचे पालन करत नव्हते। त्या संदर्भात आम्ही व राज्यातील विविध संघटनांनी शासनाकडे पाठपुरावा केला। त्यावर नुकताच 16 जानेवारी 2024 रोजी पणन संचालनालय पुणे यांनी राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती औद्योगिक वसाहती यांना पत्र काढले, तर त्यात त्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहे की अशी अवैध वाराई वसूल करणाऱ्यांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा व कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कोणी तक्रार दाखल केली तर संबंधित व्यापाऱ्याचे लायसन्स रद्द करण्याचे आदेशही दिले आहे। याबाबत कोपरगाव तालुका ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट असोसिएशन व राज्यातील सर्व पाठपुरावा करणाऱ्या संघटनांच्या लढ्याला यश आले। याबाबत कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नानासाहेब रजचूर यांनी निवेदन देऊन येथून पुढे अवैध वाराई घेणाऱ्या व्यापारी व हवाल याच्यावर कार्यवाही करण्यात यावी याबाबत निवेदन देण्यात आले। यावेळी कोपरगाव तालुका ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष आयुबभाई कच्ची, सचिव शैलेश रावळ, खजिनदार उल्हास दोशी, मनोज अबोरे, वसीम भैया, जगत शिरसाट, विकास वाळूज, योगेश वाळूज, उमेश महाजन, किरण वैद्य, सुरेश दवंडे, विठ्ठल पाटखडे, हबीब बाबू, अमोल शिरसाट, विशाल पवार आदीसह अनेक मालक चालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही कोपरगाव तालुक्यातील सर्व ट्रक चालक मालक व ट्रान्सपोर्टर आहोत। आमचा फक्त माल वाहतुकीचा व्यवसाय आहे, परंतु माल वाहतूक करताना जे अवैधरित्या वाऱ्या घेतली जाते याचा आमचा काही संबंध नसताना ही अवैधरित्या आमच्या ट्रक चालक मालकाकडून वसूल केली जात होती। याचा आम्ही शासनाकडे पाठपुरावा केला। त्या पाठपुराव्याला यश आलं। दिनांक 6/9/2016 रोजी शासनाने GR काढला, परंतु त्याची अंमलबजावणी ही होत नव्हती आणि त्या संदर्भात आमच्या राज्यातील देशातील सर्व संघटनांनी याबाबत लढा दिला। त्या लढ्याला यश आलं आणि काल दिनांक 16/1/2024 रोजी पणन संचालनालयाने राज्यातील सर्व मार्केट कमिटी आणि सर्व आडत व्यापारी व संपूर्ण व्यापाऱ्यांना त्यांनी परिपत्रक काढलं का ट्रक चालकांचा मालकांचा ट्रान्सपोर्टरचा या अवैध वाराईशी काही संबंध नाही आणि त्यांच्याकडून ही वसूल करण्यात येऊ नये आणि समजा कोणी तक्रार केली तर त्या तक्रारच्या अनुषंगाने पोलीस स्टेशननी त्यांच्यावर कारवाई करायची आहे आणि मार्केट कमिटीने संबंधित व्यापारी त्यांचं लायसन अनुज्ञप्ती रद्द करण्याचं या परिपत्रकामध्ये स्पष्ट निर्देश दिलेले आहे। आणि या जो आमचा लढा होता, आमचे जे संपूर्ण कोपरगावातील तालुक्यातील राज्यातील सर्व ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्टर यांच्या लढ्याला यश आलेलं आहे आणि हे सर्व तळागाळातील व मोठे सर्वांचं सांघिक यश आहे। किती महिन्यांपासून किती वर्षांपासून तुम्ही पाठपुरावा दिनांक 2016 साली हा GR निघाला आणि 17 पासून आणि मध्यंतरी जो कोविड काळ होता याच्यामध्ये सुद्धा आमचा पाठपुरावा चालू होता। तो वेळोवेळी आम्ही तहसीलदार कलेक्टर यांच्याकडून जसे आदेश प्राप्त करत गेलो आणि त्या कागदपत्राच्या पूर्ततेच्या अनुषंगाने पणन संचालनालयाने असे आदेश काढले। हा सर्व चालक मालकांचा ट्रान्सपोर्टरचा यात विजय आहे आणि त्यांच्या प्रयत्नाला आलेलं यश आहे। माननीय पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून बाजार समितीला बाजार आवारामध्ये जी अवैध वाराई घेतली जात होती त्या संदर्भातले आदेश प्राप्त झालेले आहे। त्या अनुषंगाने बाजार समिती त्या परिपत्रकाची अंमलबजावणी करणार आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बाजार न्यूज, कोपरगाव।